नमस्कार. हॅलो सह्याद्रीमध्ये मी चैताली कानेटकर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. खुद्द महात्मा गांधीजींनी सुद्धा ज्यांचा खरा महात्मा म्हणून उल्लेख केला असे महात्मा, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सामाजिक क्रांतिकारक म्हणून ज्यांचा उल्लेख केला असे महात्मा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा ज्यांना आपल्या गुरुस्थानी मानलं असे महात्मा, स्वतःच्या पत्नीला सर्वप्रथम शिक्षित करून ज्यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली असे महात्मा अर्थात महात्मा ज्योतिराव फुले यांची आज जयंती. आज 11 एप्रिल. तेव्हा या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांना शतशत वंदन करून आजच्या या कार्यक्रमाची आपण सुरुवात करणार आहोत. याच दिनाचं औचित्य साधून आजचा आपला हा विषय असणार आहे. पाहूयात आजचा विषय काय. आजचा विषय आहे महात्मा ज्योतिराव फुले जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम. आणि या महत्त्वाच्या कार्यक्रमावरती चर्चा करण्यासाठी, आपल्याशी गप्पा मारण्यासाठी आज आपल्याबरोबर तितकीच तज्ज्ञ व्यक्ती आलेली आहे. आज आपल्याबरोबर आहेत प्राध्यापक हरी नरके सर. नमस्कार सर. नमस्कार. कार्यक्रमामध्ये मी आपलं खूप खूप स्वागत करते. खरं सांगायचं तर सरांबद्दल किती सांगू आणि किती नाही असं आहे. तेव्हा त्यांची आपण सर्वप्रथम ओळख करून घेऊया. सरांबद्दल सांगायचं म्हणजे सर एक मराठी लेखक, संशोधक, वक्ते, मराठी ब्लॉगर आहेत. देशात परदेशात तब्बल 11,000 एवढी भाषणं त्यांनी दिलेली आहेत. पुणे विद्यापीठातील पदव्युत्तर शिक्षणात सुवर्ण पदके त्यांना प्राप्त आहेत. PhD कार्यरत आहेत. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था पुणे येथे उपाध्यक्ष, अभिजात मराठी भाषा समिती महाराष्ट्र शासन येथे समन्वयक, मराठी भाषा समिती महाराष्ट्र शासन, तसेच त्यांची 54 पुस्तकं प्रकाशित आहेत. महात्मा फुले जीवन कार्यावर लेख, शोधनिबंध सुद्धा सरांनी लिहिलेले आहेत. आज आपल्याला ते मार्गदर्शन करणार आहेत आणि असे महात्मा फुले आज आपल्याला ते उलगडून दाखवणार आहेत की खरंच प्रत्येकाला त्याची नव्याने ओळख व्हावी. मला वाटतं आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी पाहूया एक ध्वनिचित्रफीत. आधुनिक भारतातील समाजसुधारक ज्यांनी पुण्याला मुलींची पहिली शाळा सुरू केली, ज्यांनी आपली पत्नी सावित्रीबाईला शिक्षण देऊन तिला समाजामध्ये शिकवण्यासाठी सुशिक्षित बनवलं आणि देशातील पहिली शिक्षिका असण्याचा मान प्रदान केला, समाजाचे दगडधोंडे आपल्या अंगावर घेत या राष्ट्राला शिक्षणाचं महत्त्व सांगितलं, असे थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती आहे. महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्त त्यांचे हे महान विचार समजून घेऊया आपल्या आजच्या हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात. पुन्हा एकदा क्रांतीसूर्य महात्मा फुले यांना वंदन करते आणि कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया सर. खरं तर एक समाज कार्य करणारे समाजसेवक म्हणून सगळ्यांनाच त्यांची माहिती आहे, सर्वांनाच त्यांचा परिचय आहे. पण त्यांचा असा एक पैलू आहे की जो भारतासारख्या देशात तरुण पिढीला खरंच महत्त्वाचा ठरणार आहे आणि तो म्हणजे ते एक यशस्वी उद्योगपती होते. आणि ह्याविषयी तुमच्याकडून आम्हाला सखोल ऐकायचं आहे सर. काय सांगाल? खरं आहे, आज तरुण पिढीला महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल सांगत असताना त्याने जे शिक्षणाचं काम केलं, समाज परिवर्तनाचं काम केलं, त्याची माहिती बऱ्यापैकी लोकांना असते. परंतु ते एक उद्योगपती होते आणि पुणे कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी या नावाची कंपनी त्याने स्थापन केली होती. त्या कंपनीचे ते मॅनेजिंग डायरेक्टर होते आणि या कंपनीने 5 प्रकारचे व्यवसाय केलेले आहेत. आणि आपण काळ लक्षात घ्या, आता अवघ्या 5 वर्षांनी महात्मा फुले यांच्या जन्माला 200 वर्ष पूर्ण होणार आहेत. म्हणजे आपण जेव्हा त्यांच्या कामाबद्दल बोलतो आहोत तेव्हा आपण 250 वर्षापूर्वीच्या भारताबद्दल, महाराष्ट्राबद्दल, पुण्याबद्दल बोलतो आहोत. आणि तो काळ लक्षात घेतला तर त्या काळामध्ये उद्योगपती होणं, आपल्या मित्रांना एकत्रित करून अशा प्रकारची एक कंपनी स्थापन करणं आणि त्या कंपनीचे जे उद्योग आहेत, ज्या प्रकारचा व्यवसाय त्या कंपनीने केला आहे, त्याच्यामध्ये 5 उद्योग आहेत प्रामुख्यानं. त्यातला एक महत्त्वाचा आहे तो बांधकाम उद्योग. त्यामुळे आजकाल बिल्डर हा शब्द वापरताना मी थोडासा घाबरतो, पण आपण त्यांना नेशन बिल्डर मात्र नक्की म्हणू शकतो. कारण बघा, मुंबई शहरामध्ये आपण पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेचं जे मुख्यालय आहे, ते जे मुख्य कार्यालय आहे मुंबई महापालिकेचं, ते बांधण्यामध्ये व्यंकू बाळोजी कालेवार हे महात्मा फुल्यांच्या पुणा कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनीमधले एक भागीदार आणि नंतर ज्यांनी स्वतंत्रपणे काम सुरू केलं त्यांचा सिंहाचा वाटा आहे, जे त्यांनी मुंबईसारख्या शहरामधलं एक अत्यंत सुंदर भव्य अशा प्रकारचं मुख्यालय उभं करून दिलं. पण
त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर बडोद्यामधला सयाजीराव महाराजांचा राजवाडा असेल, पुणे शहरामधलं आपण जर पाहिलं तर पुण्यावरून आपण सातारा, सांगली, कोल्हापूरकडे जातो, तो जो बोगदा आहे कात्रजचा, तो बोगदा, खडकवासल्याचं धरण, त्याचबरोबर आपण पुण्यावरनं जेव्हा अहमदनगर, औरंगाबादकडे जातो तेव्हा बन गार्डनचा फिट्झेराल्ड ब्रिज नावाचा जो पूल आहे, आपल्या असं लक्षात येईल की पूल, रस्ते, इमारती, राजवाडे आणि त्याचबरोबर धरणांची बांधकामं या कंपनीने केलेली आहेत. एक दुसरं, या कंपनीचं अत्यंत वेगळं काम म्हणजे पुस्तक प्रकाशन करणं आणि सामाजिक प्रबोधनाची, शिक्षणविषयक, स्त्री पुरुष समतेबद्दलची, जाती निर्मूलनाबद्दलची विचार मांडणारी अतिशय चांगली पुस्तकं त्या काळामध्ये महात्मा फुलेंनी प्रकाशित केली. उदाहरणार्थ एक नाव सांगतो, त्यांनी प्रकाशित केलेलं पुस्तक तुकाराम तात्या पडवळ यांचं जातीभेद विवेकसार नावाचं पुस्तक आहे, जे बौद्ध साहित्यामधले महान विचारवंत अशोक घोष यांनी लिहिलेल्या ग्रंथाच्या आधारे अलीकडच्या काळामध्ये लिहिलं गेलेलं अत्यंत मौलिक पुस्तक. आणि मग ही पुस्तकं विकण्यासाठीची गावोगावी पुस्तकाची दुकानं या संस्थेची आहेत. आता बघा, एका बाजूला बांधकाम आणि दुसऱ्या बाजूला पुस्तकं, वाचन चळवळीला, ग्रंथ चळवळीला त्याच्यामधनं प्रेरणा मिळावी अशा प्रकारचं काम. तिसरं काम आहे पुण्याच्या परिसरामधला भाजीपाला, फुलं ही विकत घ्यायची आणि ती रेल्वेने मुंबईला पाठवायची. आजच्या भाषेमध्ये आपण असं म्हणू शकतो की पुण्याच्या शेतकऱ्यांना मुंबईतलं मार्केट उपलब्ध करून देणं आणि त्याच्यामधनं मुंबईकरांना ताजा भाजीपाला, फळं मिळतील, फुलं मिळतील याची व्यवस्था करणं. चौथं जे काम आहे ते आणखीन वेगळ्या प्रकारचं आहे. आपल्या देशामध्ये महिलांना काय, पुरुषांना काय, सगळ्यांना सोनं आवडतं, सोन्याचे दागिने आवडतात. तर सोन्याचे दागिने बनवण्याचे जे मोल्ड्स असतात, मुशी असतात, त्याची मुख्य कंपनी अमेरिकेमधली आणि तिचं सगळं भारतातलं एजन्सीचं काम ही कंपनी सांभाळत होती आणि सोन्याच्या दागिन्यांशी संबंधित अशा प्रकारचा पण व्यवसायिक कंपनी करत होती. आणि याचबरोबर या कंपनीचं आणखी एक काम जे आहे ते शिक्षण क्षेत्रातलं आहे. वसतिगृह चालवणं, महिलांना, मुलींना, गोरगरीब मुलांना शिक्षणाचं काम करण्याच्यासाठी सहकार्य करणं, सहाय्य करणं. मला स्वतःला असं वाटतं की या कंपनीने जो काही फार मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग व्यापार केला आणि त्यातनं अनेकांना रोजगार दिला, अनेकांना उभं केलं, आत्मविश्वास निर्माण केला आणि त्यातनं पुढच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सत्यशोधक पिढी तयार झाली. म्हणून उद्योगपती महात्मा ज्योतिराव फुले या पैलूविषयी कधीतरी आपण एकदा अत्यंत सविस्तर बोलू. आज आपण परिचयात्मक फक्त बोलूया. निश्चित सर, तुम्ही इतक्या छान बोलताय आणि तुम्ही इतक्या छान पद्धतीने हा पैलू उलगडून दाखवलात की याच्यावर सखोल विवेचन आम्हालाही निश्चित ऐकायला आवडेल. पण अजूनही आम्हाला पैलू जाणून घ्यायचे आहेत. तुम्ही आत्ता उल्लेख करताना म्हणालात की पुणे शहरामधल्या बऱ्याचशा गोष्टी ज्या बांधकाम करायच्या होत्या या कंपनीकडून बांधल्या गेल्या. तर मला असं विचारायचं आहे की पुणे शहराची धुरासुद्धा महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1-2 नाही तब्बल 7 वर्ष आयुक्तपदी असताना सांभाळली. तर ह्याविषयीची आमच्या प्रेक्षकांना माहिती नाही आहे, तर मलाही हे जाणून घ्यायचं आहे तुमच्याकडून की हे कार्य कशा पद्धतीने केलं गेलं. 1876 साली महात्मा फुल्यांची नियुक्ती ब्रिटिश सरकारने पुण्याचे आयुक्त म्हणून केली आणि कमिशनर म्हणून पुणे शहरामध्ये 1876 साली पदावर आल्यानंतर पुढची 7 वर्ष 1883 पर्यंत महात्मा फुले त्या पदावर काम करत होते. आणि या 7 वर्षामधला पुणे नगरपालिकेच्या कार्यालयामधला सगळा दस्तावेजी पुरावा ज्याला आपण म्हणतो तो आम्ही जमा केलेला आहे आणि कमिशनर फुले या नावाने शासनाच्या वतीने फार लवकर तो ग्रंथ प्रकाशित होणार आहे. पण महात्मा फुलेंचं हे जे समग्र वाङ्मय आहे, जे राज्य शासनाने प्रकाशित केलेलं आहे, या वाङ्मयामध्ये आम्ही त्यातले काही महत्त्वाचे पैलू दिलेले आपल्याला दिसतात. याच्यामध्ये प्रामुख्यानं पुणे शहराची नव्यानं उभारणी करणं, ती करत असताना 5 गोष्टींवर महात्मा फुल्यांनी आयुक्त म्हणून भर दिलेला आहे. पहिली गोष्ट अर्थातच शिक्षणाची. त्यामुळे पेठापेठांमधनं, वस्त्या-वस्त्यांमधनं शाळा स्थापन झाल्या पाहिजेत, पण त्या करत असताना तिथे गुणवत्तापूर्ण शिक्षण दिलं जाईल याच्यासाठी स्वतः आयुक्त म्हणून लक्ष देणं. दुसरं काम हे शहराच्या स्वच्छतेशी संबंधित आहे. प्रत्येक पेठेमध्ये स्वतंत्र दवाखाना असायला हवा आणि विशेषतः महिला आणि मुलांना, मुलींना तिथे आरोग्याच्या सोयीसुविधा उपलब्ध असल्या पाहिजेत. तिसरं काम या महापालिकेच्या म्हणजे त्यावेळची नगरपालिका जी होती तिच्यामार्फत महात्मा फुल्यांनी केलं आणि ते मला फार मोलाचं वाटतं, ते आजही मोलाचं आहे. प्रत्येक घरामध्ये बंद नळातून पाणी, स्वच्छ पाणी मिळेल याची व्यवस्था. कारण त्या काळामध्ये उघड्यावरनं पाणी घेतल्यामुळे त्या स्वच्छ असायचं आणि त्यातनं रोगराई व्हायची. तुम्हाला कल्पना आहे की आजही रोगराई जी होते त्यातले 70% आजार हे दूषित पाण्यामुळे होतात. आणि त्यामुळे त्या काळामध्ये 150 वर्षापूर्वी महात्मा फुल्यांनी पुणे शहराला स्वच्छ पाणी मिळेल, बंद नळामधनं पाणी मिळेल याच्यासाठी योजना आखल्या, त्या कार्यान्वित केल्या आणि त्या यशस्वी केल्या. त्याच्यानंतरची अतिशय महत्त्वाची गोष्ट फुल्यांनी केलेली मला जाणवते, पुणे शहरामधले रस्ते रुंद करणं.
त्या रस्त्यांवर दिवाबत्ती, महिलांना मुलांना रात्री येता जाताना सुरक्षित वाटावं, त्या रस्त्यांवरची स्वच्छता आणि त्या रस्त्यांवर दिवाबत्ती करणं. अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे त्या रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी फळांची झाडं लावणं आणि त्याच्यातून उत्पन्न घेणं आणि त्यातनं नगरपालिकेला काही पैसेही मिळतील आणि त्या रस्त्यांची डागडुजी केली जाईल. दुसऱ्या बाजूला पुणे शहराची उभारणी करताना पुणे शहरामध्ये जी महत्त्वाची बांधकामं करायची आहेत त्याला एक शिस्त लावून देणं, मग ते पूल असतील, बोगदे असतील, रस्ते असतील, मोठ्या इमारती असतील. मला स्वतःला असं दिसतं की महात्मा ज्योतिराव फुले एक द्रष्टे, विचारवंत, समाज क्रांतिकारक असल्यामुळे पण उद्योगपतीसुद्धा असल्यामुळे त्यांना याचं भान आहे की उद्याचं पुणं कसं असणार आहे आणि मग वाढणाऱ्या लोकसंख्येसाठी पुढच्या काळामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय, रस्त्यांची सोय, दवाखान्यांची सोय, शाळांची सोय. एवढंच काय, पुणे शहरामध्ये त्या काळामध्ये शनिवारवाड्याच्या पुढे बाजार भरला जायचा आणि तिथे भाजीपाला आणि इतर साहित्य आठवड्याचं विकलं जायचं. तर मंडई बांधण्याच्या संबंधामध्ये इंग्रज सरकारने निर्णय घेतला तेव्हा महात्मा फुलेंनी सांगितलं की मंडई चांगली कल्पना आहे, पण आता शेतकऱ्यांना तातडीने पाहिजे त्या शाळा, दवाखाने, रस्ते, पिण्याचं पाणी, स्वच्छतागृह, आणि म्हणून त्याच्यावर आधी आपण खर्च करूया. आपल्या असं लक्षात येईल की प्राधान्यक्रम कशाला द्यायचा. तो प्राधान्यक्रम पुण्यातल्या वस्त्यांमधल्या गोरगरिबांना, विशेष करून महिलांना, मुलांना मिळेल, मुलींना मिळेल, त्यांच्या आरोग्याला आणि शिक्षणाला मिळेल. त्याचबरोबर व्यसनमुक्तीसाठी महात्मा फुलेंनी त्या काळात काम केलं आहे, महापालिकेचे आयुक्त म्हणून काम केलं आहे आणि शिक्षणाच्या संदर्भातलं त्यांचं काम तर आपल्याला माहीतच आहे, त्यामुळे तो त्यांचा अत्यंत लाडका पैलू होता. पण मला असं वाटतं की आरोग्य, रोजगार निर्मिती, स्वच्छता, त्याचबरोबर शिक्षण याच्यामुळे पुणे शहराचं एक नवं रूप निर्माण होईल आणि पुणे हे जे संस्कृतीचं जनक, विद्येचं माहेरघर आपण म्हणतो, त्याच्या नव्या उभारणीमध्ये, आधुनिक पुण्याच्या उभारणीमध्ये आयुक्त महात्मा ज्योतिराव फुले यांचं अत्यंत मोलाचं योगदान आहे. असं आपण त्या कागदपत्रांच्या आधारे, त्यांनी केलेली भाषणं, त्यांनी लिहिलेली पत्र, त्यांनी मांडलेले ठराव, त्यांनी नगरपालिकेच्या फाईल्सवर लिहिलेलं त्यावेळेचे ठराव, या सगळ्यातनं आपल्याला दिसतं. क्या बात आहे. मला वाटतं एक आयुक्त म्हणून त्यांनी केलेल्या या सगळ्या पार पाडलेल्या जबाबदाऱ्या, एक उद्योगपती म्हणून यशस्वी उद्योजक असल्याचा प्रवास हा इतका छान पद्धतीने आपण सांगताय. आणि तुम्ही म्हणालात मगाशी तसं की आज आपण बऱ्याचशा समस्या बघतो, म्हणजे पाणी प्रश्न असेल किंवा विजेसंदर्भातले काही प्रश्न असतील, तर आजच्या लोकसंख्येचा विचार करता त्यांच्या या कामातून आपल्याला काय आदर्श घ्यायला हवा किंवा काय शिकवण घ्यायला हवी? मला महात्मा फुले काय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी या सगळ्याच महापुरुषांकडे बघताना किंवा आपल्या देशाच्या महान स्त्रियांकडे बघताना कायम एक त्यांना आपण पाहताना विचार केला पाहिजे असं मला वाटतं की त्यांच्या विचारांमध्ये ऐतिहासिकदृष्ट्या तर ते महान होतेच. त्यांनी प्रचंड महान काम करून ठेवलं. छत्रपती शिवरायांपासून राष्ट्रमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर या सगळ्यांनी मोठं काम केलेलं आहे. पण आज आपण 21व्या शतकामध्ये 2022 साली जेव्हा आपण आहोत आणि येणाऱ्या 5-50 वर्षामध्ये आपल्यासमोर जी आव्हानं उभी राहणार आहेत, त्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कामातनं आपल्याला काय प्रेरणा मिळते, हा पैलू कायम पाहिला पाहिजे. बघा, मुंबई शहराबद्दल लिहिताना आणि महात्मा फुलेंनी पुण्याबद्दल सुद्धा मांडणी करताना प्रदूषणाचा प्रश्न मांडलेला आहे आणि त्यांनी असं म्हटलं की येणाऱ्या काळामध्ये वाढणारं प्रदूषण हे फार मोठं संकट असेल, त्यामुळे स्वच्छ हवा शहरातली राखली जाण्याच्यासाठी आपल्याला झाडं लावली पाहिजेत. आणि त्यांनी उदाहरण दिलं आहे ते पुणे विद्यापीठ आता जिथे आहे तिथे पूर्वी ब्रिटिश राजवाडा होता गव्हर्नरचा, तर त्या ठिकाणी पाणी पुरवल्यानंतर शेतकऱ्यांनी कसं नंदनवन फुलवलं. आजही पुणे शहराचा जर एरियल व्ह्यू घेतला तर पुणे शहरातलं सर्वात जास्त ग्रीन, सर्वात जास्त हिरवा भाग हा पुणे विद्यापीठाचा, म्हणजे आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा परिसर आपल्याला दिसतो. तर ते लक्षात घेऊन झाडं लावावीत, सुंदर अशी फुलं लावावीत, फळझाडं लावावीत आणि त्याच्यामधनं आपल्याला प्रदूषण रोखण्याच्यासाठी काम करावं, हा एक पैलू. दुसरा पैलू अत्यंत महत्त्वाचा जो आहे की गृहबांधणी करताना तुम्ही केवळ एकसारखी अशा अत्यंत वाईट पद्धतीची घरं आणि ती नुसती बकाल अशा प्रकारची वस्ती करण्याच्या ऐवजी सुनियोजित अशा पद्धतीने पेठा बसवाव्यात आणि त्याच्यामधनं लोकांची राहण्याची सोय करताना त्यांना सगळ्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. आरोग्याची सोय त्या ठिकाणी असावी, त्या ठिकाणी बाजाराची सोय लोकांना उपलब्ध व्हावी, त्या ठिकाणी शाळा उत्तम असल्या पाहिजेत आणि तिथल्या पालकांना आपल्या मुलांना मुलींना तिथल्या शाळांमधनं शिकवण्याच्यासाठीचं प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे. मला स्वतःला असं वाटतं की आज आपण जेव्हा आधुनिक जगामध्ये वावरतो आहोत आणि जागतिकीकरण झालेल्या जगात वावरतो आहोत तेव्हा आवर्जून उल्लेख करतो फुल्यांची दृष्टी किती व्यापक होती. तर फुले पुण्यात राहत होते, महाराष्ट्रात, भारतात होते, पण ते गुलामगिरीसारखा त्यांचा ग्रंथ 1873 साली जेव्हा महात्मा गांधी फक्त 4 वर्षाचे होते
त्या काळामध्ये महात्मा फुलेंनी अमेरिकेतल्या निग्रो आंदोलनाला पाठिंबा देणारा आपला ग्रंथ जो आहे तो अर्पण केलेला आहे. आणि मी मुद्दाम उल्लेख करतो की जेव्हा नेल्सन मंडेला भारतात आले होते, बराक ओबामा आले होते, तेव्हा आम्ही त्यांना जेव्हा ही अर्पण पत्रिका दाखवली, त्या दोघांच्याही डोळ्यांमध्ये पाणी आलेलं मी पाहिलेलं आहे. आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की हा खरा जागतिक लेखक आहे, ही खरी वैश्विक दृष्टी आहे. त्या माणसाने त्या काळामध्ये आमच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. जागतिक पातळीवर मग निग्रोंचा प्रश्न असेल, महिलांचा प्रश्न असेल, जातीव्यवस्थेचा प्रश्न असेल किंवा वर्गीय शोषण असेल, या सगळ्यांच्या विरुद्ध उभं राहताना शहराच्या रचनेमध्ये आणि शहराच्या उभारणीमध्ये एक दूरदृष्टी ठेवून काम करता येतं. मला स्वतःला असं वाटतं की येणाऱ्या पुढच्या 50-100 वर्षामध्ये महात्मा फुलेंचं हे काम आपल्याला प्रेरणा देत राहील. त्यातनं एक गोष्ट, सामाजिक काम करायचं म्हणजे वर्गणी जमवायची आणि त्यातनं रोजगार हमी निर्माण करायचा हा व्यवसाय नाही आहे, ही दृष्टी नाही आहे. तर स्वतःच्या कष्टाने कमावलेला पैसा मुलांच्या, मुलींच्या, शेतकऱ्यांच्या, गरिबांच्या आणि अगदी आजच्या भाषेत म्हणायचं तर शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबच्या, अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी वापरायचा. 3 कामांचा अगदी थोडक्यात उल्लेख करतो. 3 वर्ष प्रचंड दुष्काळ पडला होता महाराष्ट्रामध्ये. हजारो लोक त्या काळामध्ये मरत होते. अशा काळामध्ये 1000 गोरगरिबांच्या मुलांना धनकवडीला म्हणजे कात्रजच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी सावित्रीबाईंनी आणि ज्योतिरावांनी एकत्र केलं आणि त्या मुलामुलींचं 3 वर्ष संगोपन केलं, त्यांना जगवलं. स्वतः सावित्रीबाई त्या ठिकाणी जात्यावर दळायच्या धान्य आणि त्या 1000 मुलामुलींना जेवायला घालायच्या. दुसरं अतिशय महत्त्वाचं काम मला असं वाटतं, 18 शाळा त्यांनी स्थापन केल्या, पुण्याच्या वेगवेगळ्या परिसरांमध्ये स्थापन केल्या, वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये स्थापन केल्या, त्या चालवल्या आणि त्या मुलामुलींच्या राहण्यासाठी वसतिगृह निर्माण केली. प्रौढ स्त्रियांच्या आणि प्रौढ पुरुषांच्याही शाळा चालवल्या, त्यांच्यासाठी सुद्धा रात्रीचे प्रशिक्षण वर्ग चालवले, प्रौढ साक्षरता अभियान चालवलं आणि या सगळ्यासाठीचा जो खर्च आहे हा अशा प्रकारे कष्टातून मिळवलेल्या पैशातनं केला. निश्चितच तुम्ही इतका छान कामाचा आलेख आम्हाला उलगडून दाखवलायत आणि त्याच्यावरून आपल्याला शिकायला हे मिळत आहे की आजही आपण या सगळ्याचा आदर्श घेतला तर निश्चित आपलं प्रशासनही खूप छान पद्धतीने चालू शकेल. आपण अशीच चर्चा पुढे सुरू ठेवणार आहोत, जाणून घेणार आहोत अधिक सरांकडून. पण आत्ता वेळ झाले एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा हॅलो सह्याद्री. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आज आपल्याबरोबर आहेत प्राध्यापक हरी नरके सर आणि ते आपल्याला मार्गदर्शन करतायत, आपल्याशी गप्पा मारतायत महात्मा फुले जयंती विशेष कार्यक्रमात. सर, आपल्याला असं विचारावंसं वाटतं की महात्मा फुले यांच्याबद्दल ते उत्तम लेखक होते, त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली, हे तर सर्वांना परिचित आहे. पण त्यांची अजून एक बाजू म्हणजे ते प्रतिभावान कवी होते. तर या संदर्भात सर काय सांगाल? महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे 1000च्या आसपास कविता लिहिलेल्या आहेत आणि त्याशिवाय स्वतंत्रपणाने त्यांनी जे कवितांचे वेगवेगळे प्रकार हाताळले त्यातला एक अत्यंत महत्त्वाचा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा त्यांनी 1869 साली लिहून प्रकाशित केला आणि त्याच्यामध्ये छत्रपती शिवरायांची ओळख, अतिशय वेगळी अशी ओळख या ग्रंथाच्या माध्यमातून भारतीयांच्या समोर मांडली. मला मुद्दाम नमूद केलं पाहिजे की 1806 साली मराठीमध्ये पुस्तकं छापली जायला लागली आणि तेव्हापासूनचं छत्रपती शिवाजी महाराजांवरचं पहिलं मराठी पुस्तक हे 1869 साली महात्मा फुल्यांनी लिहिलेलं हे पोवाड्याचं पुस्तक आहे. आणि त्याच्यामध्ये महात्मा फुल्यांनी काव्यरूपाने जी आदरांजली छत्रपती शिवरायांना वाहिलेली आहे, त्याचबरोबर त्यांनी आपल्या ज्या सुट्या अशा सुमारे 1000 कविता लिहिलेल्या आहेत, अखंडादी काव्यरचनांमध्ये आपण त्या एकत्र केलेल्या आहेत, त्याची सुद्धा आपल्याला वैशिष्ट्य पाहायला मिळतात. एक तर याच्यामध्ये आधुनिक विचार महात्मा फुल्यांनी मांडलेला आहे, तो विज्ञाननिष्ठ आहे, तो अंधश्रद्धा निर्मूलन करणारा आहे, शिक्षणाचं महत्त्व सांगणारा आहे. ते असं म्हणतात, स्त्री पुरुष सर्व कष्टकरी व्हावे, आनंदे पोसावे कुटुंबाते, नित्य मुली मुला शाळेत धाडावे, अन्नदान द्यावे विद्यार्थ्यास. तेव्हा शिक्षणाचं एका बाजूला महत्त्व सांगणारे फुले, दुसऱ्या बाजूला आपल्या असं लक्षात येतं की वाचन संस्कृती, ग्रंथ संस्कृती, साहित्याबद्दलचं प्रेम, विचारांबद्दलचं प्रेम निर्माण व्हावं म्हणून आपल्या एका कवितेमध्ये म्हणतात, थोडे दिन तरी मद्य वर्ज करा, तोच पैसा भरा ग्रंथासाठी, ग्रंथ वाचताना मणी शोध करा, देऊ नका थारा वैर भावा. आपल्या असं लक्षात येईल की याच्यामध्ये एका बाजूला पुस्तकं वाचा, ग्रंथप्रेमी व्हा असा संदेश देताना व्यसनांपासून मुक्ती मिळवा, मद्यपान आणि इतर जी वाईट व्यसनं आहेत त्याच्यापासून दूर व्हा, अशा प्रकारचं दुहेरी त्याच्यामधला हेतू महात्मा फुल्यांचा आपल्याला दिसतो. त्यांच्या अनेक निसर्ग कवितांमधनं ते झाडांचं, फुलांचं, फळांचं, पक्ष्यांचं, प्राण्यांचं प्रेम आपल्यावर बिंबवतात. त्याचबरोबर ते राष्ट्रीय एकात्मतेचा विचार आपल्यासमोर मांडत असताना धर्मराज्य भेद मानवा नसावे, सर्वांनी वर्तावे भावंडांसारखे,
या प्रकारची आपण सगळी भावंडं आहोत आणि आपण एकत्र येऊन नांदलं पाहिजे, अशा प्रकारची भूमिका मांडताना सगळ्या धर्मांनी एकत्र गुण्यागोविंदाने आणि एकोप्याने राहिलं पाहिजे. एकोप्यानं राहताना आपल्याला राष्ट्रीय एकात्मता पाळत आपला विकास करून घेता आला पाहिजे. आणि मग तो विकासाचा मुद्दा मांडताना उद्योग, व्यापार, शेती या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याला पुढे जायचं आहे. बघा, त्यांच्या शिक्षण खात्याच्या अहवालामध्ये त्यांनी यासंबंधी मांडलेला विचार जो आहे तो आपल्याला दिसतो, जो कवितांमधनं त्यांनी वारंवार मांडला आहे. इंडस्ट्रियल डिपार्टमेंट शुड बी अटॅच टू द स्कूल्स in which children would learn useful trades and crafts and be able on leaving school to maintain themselves comfortably and independently. दोन शब्द खूप महत्त्वाचे आहेत बघा. कम्फर्टेबली जगता आलं पाहिजे आणि इंडिपेंडेंटली जगता आलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी उद्योगाचं शिक्षण शाळेमध्ये वयाच्या 6व्या वर्षापासून पहिलीपासून कंपल्सरी असलं पाहिजे. आणि त्याचबरोबर कौशल्यांच्यासाठी शेतीचंही शिक्षण, ॲग्रिकल्चरल एज्युकेशन हे सुद्धा असलं पाहिजे. आणि मग त्या अनेक कवितांमधनं फुले आपल्याला शेतीचं, उद्योगाचं, व्यापाराचं महत्त्व मनावर बिंबवतात. त्याचं वर्णन करताना, त्यांच्या कामाचं, त्यांच्या कवी म्हणून असलेल्या योगदानाचं वर्णन करताना पूना ऑब्झर्वर अँड डेक्कन वीकली या नावाच्या इंग्रजी वर्तमानपत्राने असं म्हटलं होतं की त्यांचं हे काम म्हणजे हिंदू संस्कृतीच्या आणि भारताच्या इतिहासातल्या एका नव्या युगाचा आरंभ होय. त्यामुळे युगनिर्माता कवी, आणि मला सांगितलं पाहिजे की आधुनिक महाकवी असलेले केशवसूत, त्यांच्या पुढचा सगळा मर्ढेकरांपासूनचा विंदा करंदीकर आणि कुसुमाग्रज असा खूप मोठा पल्ला आपण गाठलेला आहे आपल्या कवितेमध्ये. नामदेव ढसाळांपासनं, मुळात संत तुकारामांपासून, ज्ञानेश्वरांपासून आलेली, एकनाथांपासून आलेली ही कवीची जी मांदियाळी आहे, ही प्रेरणा आहे, ती विकसित करताना आपल्याला असं लक्षात येतं की आधुनिक जीवनमूल्य कवितेमधनं रुजवायची आहेत आणि ती समाजासमोर मांडताना अतिशय सोप्या, साध्या, सुबोध पद्धतीनं पण काव्यमय पद्धतीनं मांडायचे आहेत. एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. शिक्षणाचा विचार मांडताना ते म्हणतायत की 3 भाषा मुलामुलींना शिकवल्या पाहिजेत. म्हणजे तुम्ही मातृभाषेचं तर प्रेम असलंच पाहिजे, पण हिंदी आणि इंग्रजीसुद्धा आपण मुलामुलींना शिकवलं पाहिजे. थोडक्यात मला असं सांगायचं की त्यांच्या कवितांमध्ये अनेकविध विषय हाताळताना त्या केवळ कविता म्हणून पाडायच्या म्हणून त्या पाडलेल्या नाहीत. काव्यगुणांनी अत्यंत श्रेष्ठ, दर्जेदार आणि त्याचबरोबर मनावर मोहिनी घालणारी शब्दकळा, हे मला असं वाटतं की त्यांच्या कवितेचं फार महत्त्वाचं असं वैशिष्ट्य आहे. क्या बात आहे. खरंच एक प्रतिभावान कवी आम्हाला या ठिकाणी दिसला. महात्मा फुल्यांनी इतकं छान लिहिलं आहे. आज आपण म्हणतो आत्मनिर्भर बनो किंवा नवीन शैक्षणिक धोरणामध्ये जो विचार आपल्या येतोय की कौशल्यपूर्ण शिक्षण, मूल्याधिष्ठित शिक्षण, हे अनेक वर्षांपूर्वी एखादा माणूस लिहून जातो आणि ज्याची फार कमी लोकांना जाणीव आहे, माहिती आहे. आज तुम्ही खूप छान पद्धतीने ते आम्हाला सांगितलं. मगाशी तुम्ही उल्लेख करताना म्हणालात की मुलांमध्ये जी आत्ता व्यसनाधीनता वाढतीये किंवा वाचन संस्कृती विकसित होण्याच्या दृष्टीने त्यांनी काही काही प्रयत्न केलेले आहेत, तर त्यातून आपल्याला काय संदेश देता येईल सर? एक लक्षात घ्या की पुण्यामध्ये जेव्हा त्यांच्या शाळेची पहिली परीक्षा झाली तर ती विश्राम बागवाड्याच्या समोर झाली होती आणि मुलींची परीक्षा त्यापूर्वी कधी झालेली नव्हती. तसं तर मुलींना, स्त्रियांना दररोज जीवनामध्ये परीक्षा द्यायला लागते, पण तो श्लेष झाला. वस्तुस्थितीच्या पातळीवर शाळेच्या जगात शिकल्यानंतरचं त्यांचं परीक्षा देण्याचा असा पहिला तो अनुभव होता. आणि संपूर्ण पुण्यामध्ये, याच्यामध्ये तो रिपोर्ट आपण छापलेला आहे फुले समग्र वाङ्मयामध्ये, की संपूर्ण पुण्यामध्ये त्या काळामध्ये कुतूहल होतं. 3000पेक्षा जास्त लोक जमले होते आणि त्या ठिकाणी मुलींना प्रश्न विचारले गेले आणि मग मुलींनी उत्तरं दिल्यावर त्यातल्या ज्या मुलीचा पहिला क्रमांक आला, तिला जेव्हा बक्षीस म्हणून एक असा मोठाच्या मोठा बक्षीस म्हणून बॉक्स दिला गेला आणि सावित्रीबाईंनी सांगितलं की बेटा याच्यामध्ये खाऊ, खेळणी, कपडे आहेत, गोष्टीची पुस्तकं आहेत, तेव्हा ती मुलगी असं म्हणाली, ऑनरेबल सर, कलेक्टरच्या पत्नीच्या हस्ते पुरस्कार होता आणि कलेक्टर स्वतः उपस्थित होते, पुण्यातले ब्रिटिश अधिकारी सगळे उपस्थित होते, मान्यवर उपस्थित होते. ती मुलगी असं म्हणाली, ऑनरेबल सर, ऑनरेबल मॅडम, प्लीज डोंट गिव्ह अस प्राइजेस, गिव्ह अस ए स्कूल लायब्ररी. आम्हाला शाळेचं ग्रंथालय पाहिजे असं ती मुलगी मागते आणि म्हणून पुणे नेटिव्ह लायब्ररी त्यातनं सावित्रीबाई आणि ज्योतिराव सुरू करतात. त्यांचं सतत ग्रंथप्रेम वाढवलं पाहिजे, साहित्यप्रेम वाढवलं पाहिजे, विचारांचं आणि संस्कृतीचं प्रेम वाढवलं पाहिजे. शेवटी माणूस काय करतो? माणूस हा विचारांची, संस्कृतीची बीजं एका पिढीच्या हातनं दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचवतो. तर ही जनुकं, हे जे DNA आहेत, हे DNA समाजाच्या सगळ्या थरामध्ये पोचले पाहिजेत आणि त्यातनं एक ग्रंथ चळवळ उभी राहिली पाहिजे, साहित्यप्रेम निर्माण झालं पाहिजे, विचाराचं प्रेम निर्माण झालं पाहिजे. स्वतः फुल्यांनी अनेक पुस्तकं लिहिली, ज्याचा उल्लेख तुम्ही केला, पण त्याच्यामधनं सुद्धा आपण वाचनाकडे जायला हवं. सामुदायिक पारायणं केली पाहिजेत पुस्तकांची
त्यांचं शेतकऱ्याचं असूड नावाचं जे पुस्तक आहे ते स्वतः शेतावर जायचे, तिथल्या मजुरांशी शेतकऱ्यांशी बोलायचे, वाचून दाखवायचे आणि त्यांच्याकडनं इनपुट्स घेऊन पुन्हा त्याचं फेरलेखन करायचे. म्हणजे पुस्तक लिहिताना सुद्धा वाचून दाखवून त्याचं फेरलेखन करणं, मला स्वतःला असं वाटतं की आजच्या काळामध्ये आपण वाचन कमी होतोय असं एका बाजूला बघत असतो. अशा वेळेला समाजाच्या वेगवेगळ्या थरामध्ये 5% लोक शिकलेले होते, त्या काळामध्ये 100% लोकांना या सामुदायिक पारायणामध्ये सहभागी करून घेणं आणि आधुनिक विचाराच्या ग्रंथांच्या मध्ये सामावून घेणं, हे मला असं वाटतं की फार मोठं ज्ञानाधिष्ठित समाज निर्माण करण्याच्या दृष्टीने टाकलेलं पाऊल होतं, जे आज आपण पाहतो. एका वाक्यात सांगतो, अमेरिकेसारखे देश हे ग्रंथप्रेमावर मोठे झालेले देश आहेत आणि हे डोक्यात ठेवून महात्मा फुल्यांनी भारताला, जर का आपली प्रचंड अशी मोठी परंपरा आहे आपल्याकडे, तर ती परंपरा विकसित करून पुढे न्यायची असेल तर नव्या येणाऱ्या पिढ्यांना ग्रंथप्रेमी बनवलं पाहिजे, विचारांचं प्रेम, संस्कृतीचं प्रेम त्यांच्यात निर्माण केलं पाहिजे. यासाठी त्यांनी जे वेगवेगळे उपक्रम केले त्याच्याबद्दल फार तपशिलात बोलता येईल. आज मात्र एवढंच की त्याही पैलूचा त्यांचा जो आग्रह होता तो मला फार महत्त्वाचा वाटतो, आजच्या दृष्टीने सुद्धा कालोचित वाटतो. निश्चितच कालोचित तर तो आहेच, कारण विज्ञान तंत्रज्ञानाचं युग जरी आलं तरी साहित्याची प्रतिभा आणि साहित्यातून मिळणारं ज्ञान हे कधीच कमी होणार नाही. तेव्हा वाचन संस्कृती आपल्याला जपायलाच हवी, हे आपल्याला फुल्यांच्या या विचारातून पैलूतून नव्याने उलगडलं आहे. आपण ही चर्चा अशीच पुढे सुरू ठेवूया, पण तत्पूर्वी घेऊया थोडीशी विश्रांती. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आज आपल्याबरोबर आहेत प्राध्यापक हरी नरके सर आणि ते आपल्याला मार्गदर्शन करतायत, आपल्याशी छान मनमोकळ्या गप्पा मारतायत महात्मा फुले जयंती विशेष कार्यक्रमामध्ये. सर, मगाशी आपण उल्लेख केलाच होता आणि आपण बोलत होतो की जेव्हा आपण महात्मा फुल्यांकडे पाहतो त्यावेळेला लेखकाबरोबर उत्तम कवी तर ते होतेच, आणि त्यांनी जे साहित्य निर्माण केलं तर त्याच्यामध्ये साहित्याबरोबर सामाजिक प्रेरणा अशी दोघांची मिळून सांगड घातलेली दिसते. तर ह्याची काय उदाहरणं देता येतील? बघा, प्रसिद्ध इतिहासकार डॉक्टर रामचंद्र गुहा यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांना मेकर्स ऑफ द मॉडर्न इंडिया, आधुनिक भारताचे निर्माते असं म्हटलेलं आहे. तसं म्हणण्याच्या मागे काय नेमकी मांडणी आहे डॉक्टर रामचंद्र गुहांची, ती जर समजून घेतली आपण तर आपल्या असं लक्षात येतं की फुल्यांनी त्यांच्या लेखनाच्या मध्ये हे लक्षात घेतलेलं आहे की आपल्या देशामध्ये 3 प्रकारची विषमतांची केंद्र आहेत, शोषणाची, पक्षपाताची, भेदभावाची केंद्र आहेत. त्यातलं आहे पहिलं लिंग विषयक, ज्याला आपण पुरुष सत्ता, पितृसत्ता म्हणतो, पॅट्रियार्की, स्त्री पुरुष विषमता. दुसरं केंद्र जे आहे ते जातीव्यवस्थेने निर्माण केलेलं, डॉक्टर आंबेडकरांनी ज्याला श्रेणीबद्ध विषमता म्हटलं, अशा प्रकारची पायऱ्यापायऱ्यांची व्यवस्था निर्माण करणारं जातीव्यवस्था असं अत्यंत दुर्दैवी केंद्र. आणि तिसरं जगभर असलेलं गरीब श्रीमंत, त्यामुळे क्लास, जेंडर आणि कास्ट या 3 शोषणांच्या केंद्रांवर आपल्याला हल्ला करायचा आहे आणि त्याचं निर्मूलन करताना आपल्याला एक नवा परिवर्तनवादी क्रांतिकारक कार्यक्रम द्यायचा आहे, याचं भान महात्मा फुल्यांच्या साहित्यात आहे. आणि त्याच्यामुळे त्या साहित्याच्या पंचसूत्रीकडे आपण जर पाहिलं तर त्यातलं पहिलं सूत्र हे स्त्री पुरुष समता असं दिसतं. जीवनाच्या सगळ्या पातळ्यांवर स्त्रियांच्या, पुरुषांनी बरोबरीनं आणि पुरुषांच्या बरोबरीनं स्त्रियांनी काम केलं पाहिजे, या संबंधामधली जी दृष्टी होती फुल्यांची ती आपल्याला दिसते. आणि त्यामुळे आपण असं बघतो की बघा, त्यांनी असं म्हटलं आहे की आम्ही जेव्हा काम करतो, लिहितो, तेव्हा डोक्यात काय असतं, मनात असं येतं की आईच्या योगानं मुलांची जी सुधारणूक होते ती फारच चांगली असते. जे लोक या देशाच्या सुखाची आणि कल्याणाची काळजी बाळगतात त्यांनी हा देश उत्तम अवस्थेत यावा यासाठी इकडील बायकांच्या स्थितीकडे अवश्य लक्ष दिले पाहिजे व हरएक प्रयत्न करून त्यास विद्या शिकवली पाहिजे. आणि म्हणूनच आम्ही मुलींची शाळा पहिल्यांदा घातली आणि मुलींच्यासाठी, स्त्रियांच्यासाठी वेगवेगळे उपक्रम केले. आपल्या असं लक्षात येईल की स्त्रिया समाजातला निम्मा घटक आहेत आणि त्यांच्या विकासासाठी काम केल्याच्याशिवाय खऱ्या अर्थानं देशाच्या विकासाकडे जाता येत नाही, हा मूलभूत दृष्टिकोन त्यांनी बाळगला. आणि त्यामुळे त्यांच्या सार्वजनिक सत्यधर्म पुस्तकामध्ये आदर्श माणूस होण्यासाठी स्त्री पुरुष समतेचं तत्त्व पाळलंच पाहिजे असा आग्रह दिसतो. सत्यशोधक पद्धतीचे विवाह त्यांनी जेव्हा सुरू केले त्याच्यामध्ये एक प्रतिज्ञा आहे, मंगलाष्टकाच्या रूपानं ती मुलगी असं विचारते नवऱ्याला होणाऱ्या की स्त्रियांना माणूस म्हणून वागवलं जात नाही तर तुमची भूमिका काय. तेव्हा तो सांगतो, स्थापाया अधिकार या बायकांचे, झटतसे मी सदा, आरपायाने भी किमपीही, सर्वस्व माझे कदा. बायकांचे अधिकार, एम्पॉवरमेंट ऑफ वुमेन, राईट्स ऑफ वुमेन, याच्यासाठी मी माझं आयुष्य अर्पण करायला तयार आहे, अशा प्रकारची भूमिका तो विवाह मंडपामध्ये बोहल्यावर उभं राहून म्हणतोय.
त्याच्यातनं असं दिसतं की स्त्री पुरुष समतेच्या संदर्भामधले असंख्य मांडणी करणारं अशा प्रकारचं लेखन फुल्यांनी केलं आहे, सावित्रीबाईंनी केलं आहे. सावित्रीबाईंच्या सुद्धा मला एका पुस्तकाचा उल्लेख केला पाहिजे. हे आहे सावित्रीबाई फुले यांचं समग्र वाङ्मय, जे राज्य सरकारनेच प्रकाशित केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये मला सांगितलं पाहिजे की ही काव्य फुले नावाचं सावित्रीबाई फुलेंचं 1854 साली प्रकाशित झालेलं पुस्तक आहे, ज्याच्यामध्ये पुन्हा सावित्रीबाईंनी स्त्रियांच्या हक्काच्या, स्त्रियांच्या प्रगतीच्या वाटा खुल्या करायच्या असतील तर काय करायला पाहिजे याच्या संबंधीची मांडणी केली आहे. दुसरं सूत्र जे आहे त्यांच्या विचारातलं, साहित्यातलं सामाजिक केंद्र जे आहे ते आहे जाती निर्मूलनाचं. आंतरजातीय विवाहापासनं, स्वतःच्या घरातला हौद खुला करण्यापासनं आणि शिक्षणाच्या माध्यमातून रोजगार नव्याने उपलब्ध करून देऊन सगळ्यांना बरोबरीच्या नात्यानं उभं करणं आणि त्यातनं जाती निर्मूलनाकडे घेऊन जाणं, अशा प्रकारचे अनेकविध मार्ग त्यांनी खुले केले. सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून तसे प्रयत्न केले, पण ते करत असताना त्यांनी प्रत्यक्षामध्ये साहित्याच्या माध्यमातून सुद्धा ही प्रेरणा पुन्हा पुन्हा वारंवार मांडली. आणि त्यातनं मुक्ता साळवेसारखी एक अनुसूचित जमातीमधली, जातीमधली मुलगी पुढे येते आणि ती दुःखाविषयीचा निबंध लिहिते आणि तो क्रांतिकारक ठरतो, हे आपल्या लक्षात येतं. पुढची त्यांची प्रेरणा जी आहे ती आहे संसाधनांचं फेरवाटप. जमीन, जंगल, हवा, पाणी, ऊर्जा या सगळ्यांची मालकी ही सर्वांना मिळाली पाहिजे. आणि त्याच्यानंतरचा पुढचा पैलू जो आहे तो शिक्षण, कला, कौशल्य यांचं जतन, त्यांचं संवर्धन. त्या पुढचा पैलू पंचसूत्रीमधला आहे संवाद, वादविवाद, चर्चा, चिकित्सा, टीका, विद्रोह. मला स्वतःला असं वाटतं की ही जी पंचसूत्री आहे ही राष्ट्रनिर्माणाची पंचसूत्री आहे आणि ती त्यांच्या साहित्यामध्ये, गुलामगिरीमध्ये, शेतकऱ्याच्या असूडमध्ये, सार्वजनिक सत्यधर्म पुस्तकामध्ये, त्यांच्या तृतीयरत्नीय नाटकामध्ये, जे मराठीतलं पहिलं आधुनिक नाटक आहे त्याच्यामध्ये दिसते, कवितांमध्ये दिसते. प्रत्येक शब्द, प्रत्येक अक्षर, प्रत्येक लिहिलेलं वाक्य, प्रत्येक लिहिलेली ओळ खरंच ही राष्ट्र निर्माणासाठी होती आणि देशाच्या प्रगतीसाठी होती. सरांनी इतकं छान पद्धतीने आपल्याला समजावून सांगितलं की यात वादच नाही. पुढे जाऊन असं विचारायचं वाटतं की या सगळ्या पुस्तक लेखनाबरोबर, साहित्य निर्मितीबरोबर अनेक संस्थांची निर्मिती, ज्यातलं फार महत्त्वाचं म्हणजे सत्यशोधक समाज. पण हे सगळं तयार करत असताना, ही सगळी निर्मिती करत असताना त्यामागे सुद्धा एक राष्ट्रीय एकात्मतेचं मूल्य त्यांनी कायमस्वरूपी जोपासलं आणि बाळगलं. तर याविषयी सर अधिक ऐकायला आवडेल. सुरुवातीला ज्योतिराव फुल्यांनी त्यांचे सहकारी गोवंडे, वाळवेकर, परांजपे, भिडे, त्याचबरोबर त्या ठिकाणी पुण्यामध्ये असलेले बहुजन समाजाचे नेते हरिरावजी चिपळूणकर किंवा त्या ठिकाणी असलेले सरदार वस्ताद लहुजी साळवे, त्याचबरोबर रानबा महार, धुराजी अप्पाजी चांभार, गणू शिवाजी मांग अशी उपेक्षित वंचित समाजातली गावकुसाबाहेरची माणसं बरोबर घेऊन आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या जातीची माणसं, ज्याच्यामध्ये गंगाराम भाऊ मस्केंसारखे बहुजन समाजातले लोक आहेत, ज्याच्यामध्ये चिपळूणकरांसारखे लोक आहेत, या सगळ्यांना बरोबर घेऊन त्यांनी कामं सुरू केली आहेत. आणि त्याच्यामध्ये अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे, 2 संस्था त्यांनी स्थापन केल्यात. फिमेल नेटिव्ह स्कूल्स पुणे, जिथे भिडेवाड्यातली पहिली शाळा स्थापन झाली आणि त्यातनं काम सुरू झालं. पुढे 18 शाळा त्यातनं स्थापन झाल्या. दुसरं काम आहे द सोसायटी फॉर प्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार, मांग अँड अदर्स. दलित समाजाच्यासाठी, उपेक्षित वंचित समाजाच्यासाठी असं स्पष्टपणानं काम करण्याच्यासाठी स्थापन केलेली ही संस्था आणि या संस्थेच्या माध्यमातून उभारलेलं काम. तिसरा सत्यशोधक समाज, ज्याचा तुम्ही उल्लेख केलात, या सत्यशोधक समाजामध्ये आपल्याला असं दिसतं की 216 वेगवेगळ्या जातींचे लोक आहेत आणि ते आपले विचार, आपली कौशल्य, आपल्या परंपरांचा विकास करण्याच्या संबंधामध्ये पण नवी दृष्टी घेऊन नव्या आधारावर देश निर्माण करण्याच्या भूमिकेतनं, मगाशी आपण म्हणालो पंचसूत्री, त्या पंचसूत्रीच्या आधारे जगण्याच्या नव्या वाटा खुले करण्याचा प्रयत्न करणारे. त्याचबरोबर फुल्यांनी मगाशी आपण पाहिलं तसं उद्योगाच्या, व्यापाराच्या माध्यमातून वेगवेगळे लोक जोडले, त्यांना तयार केलं. मुंबईमधले अय्यावारूंसारखे, पोल्साना लिंगूंसारखे कितीतरी नावं मी सांगू शकेन, कालेवारांसारखे, हे वेगवेगळ्या ओबीसी समाजातले लोक आहेत, हे भटक्या विमुक्तांमधले लोक आहेत, हे दलित समाजातले लोक आहेत आणि ह्यांना त्यांनी उभं केलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून देश उभा करण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून मला स्वतःला असं वाटतं की खऱ्या अर्थानं ज्ञानाची प्रेरणा घेऊन जेव्हा भारतामध्ये 2.5% लोक फक्त शिकलेले होते 1848 साली, तेव्हा पहिली शाळा घालणं आणि त्याच्यामधनं हे काम पुढे नेणं. आणि सत्यशोधक चळवळ तर प्रचंड मोठी चळवळ आहे, अनेक प्रकारचं काम त्यांनी केलेलं आहे. त्यातनं महाराष्ट्र आणि देशामध्ये खेड्यापाड्यापर्यंत जाऊन ज्ञानाची प्रेरणा निर्माण केलेली आहे, विद्रोहाची प्रेरणा निर्माण केलेली आहे. म्हणून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा भारताच्या संविधानाचं
शिल्पकार असं म्हणतात की मी त्यांना गुरुस्थानी मानतो, आणि तुम्ही सांगितलं सुरुवातीला तसं महात्मा गांधीसुद्धा त्यांचा आदराने उल्लेख करतात आणि अनेक मान्यवर त्यांचा उल्लेख करतात. तो याच्यामुळे मला असं वाटतं की हे जे पायनियरिंग काम आहे, पायाभरणीचं काम आहे, हे काम त्यांनी अनेक संस्थांच्या माध्यमातून केलं. एका वाक्यात सांगायचं तर माणसं आज असतात उद्या नसतात, संस्था टिकतात. म्हणून मंडळीकरण, इन्स्टिट्यूशन उभ्या करणं आणि त्या इन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून चळवळी मोठ्या करणं, ही जी व्यापक दृष्टी आहे ती आधुनिक भारतामध्ये महात्मा फुल्यांनी पहिल्यांदा आणलेली दिसते. क्या बात आहे. तुम्ही म्हणलात तसं खरंच आहे की माणूस आज आहे उद्या नाही, पण संस्था हे कार्य करत राहते आणि म्हणूनच आज मला वाटतं हा कार्यक्रम होऊ शकतो. या संस्था पुढे चालू राहिल्यात, माणसं जपत राहिलेत. निश्चितच सर, याच दृष्टीने विचारावं असं वाटतं की तुम्ही मगाशी उल्लेख केलात की त्यावेळेला समाजात फारसं शिक्षण नव्हतं, खूप कमी लोक शिकलेले होते आणि त्यांनी जे स्त्री शिक्षण दिलं किंवा त्यांनी जो शोषित समाजाकडे त्यांना एक शिक्षण मिळावं या दृष्टिकोनातून त्यांनी जी सुरुवात केली, तर त्या यामागची मूळ प्रेरणा नक्की काय होती? अगदी बघा, शिक्षण खात्याच्या एका अहवालामध्ये त्यांनी आपली भूमिका मांडलेली आहे, ती आजही आपल्याला प्रेरणादायी आहे. या देशामध्ये अज्ञान आहे, जातीभेद आहेत, भाषाभेद आहेत आणि असे अनेक दुष्टरोग आहेत. त्यामुळे सगळेच लोक दुःखात पडलेले आहेत. अशा वेळेला कोणाला मदत करावी असा प्रश्न निर्माण होतो आणि कोणालाच मदत न करता उगीच बसावे असा निराशावाद, असं दुःखही उफाळून येतं. पण आम्ही असं ठरवलं की जे सर्वात जास्त दुःखी आहेत त्यांच्यापासून सुरुवात करावी, त्यांना आधी मदत करावी. आणि म्हणून जातीभेदामुळे अनिवार्य दुःखे बहार मांग या सोसावी लागतात. त्याचकरता त्यांची विद्याद्वारानेच दाद लागेल यास्तव त्यासाठी प्रथम काम चालू केले. देश म्हणत असताना शेवटी देशातली माणसं आणि ही वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य ज्ञान असलेली माणसं, मगाशी आपण पाहिलं स्त्रियांच्या संदर्भातला त्यांचा दृष्टिकोन, तसाच हा दीनदुबळ्यांबद्दलचा, वंचितांबद्दलचा दृष्टिकोन. मला स्वतःला असं वाटतं की त्यांनी शेतकऱ्यांचा असूड हा जो ग्रंथ लिहिलेला आहे, ज्याचं इंग्रजीमध्ये भाषांतर सध्या सगळीकडे खूप गाजत आहे, कल्टिवेटर्स विथ गॉड, हे भारतभर अनेक भाषांमध्ये पुस्तक गेलं आहे. आणि या पुस्तकाचं वैशिष्ट्य सांगायला हरकत नाही की पंजाबपासून पश्चिम बंगालपर्यंत अनेक राज्यांमध्ये हे पुस्तक खूप लोकप्रिय ठरलेलं आहे. तर त्यांचं गुलामगिरी हे पुस्तक तर बंगाली भाषेमधल्या त्या अनुवादाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. का कौतुक होतं या लेखनाचं? त्याचं कारण या लेखनामध्ये नवा असा आधुनिक दृष्टिकोन घेऊन जे काम केलेलं आहे आणि ते काम करत असताना त्याच्यासाठी जी व्यापक अशा प्रकारची राष्ट्रभावना पायाशी आहे ती एका बाजूला, दुसऱ्या बाजूला नवनिर्माणाची प्रेरणा, ज्ञानरचनावादाची प्रेरणा, नवा समाज घडवण्याची प्रेरणा आणि पुढच्या 50-100 वर्षाचा काय अजेंडा असला पाहिजे, विषयपत्रिका काय असली पाहिजे त्याचं भान. आणि म्हणून संत साहित्याची, ज्ञानोबा तुकारामांची परंपरा एका बाजूला फुले मानतात, वारकरी संप्रदायाची परंपरा मानतात, ती पुढे घेऊन जाण्याचा विचार ते करतात, पण ती बुद्धापासूनची पण आपली परंपरा ते बरोबर घेतात. आणि म्हणून मला स्वतःला असं वाटतं की फुल्यांचं काम म्हणत असताना आपल्याला हे लक्षात येतं की विविध प्रकारच्या भारतीय संस्कृतीतल्या पैलूंना एकत्र करून, भांडारकरांपासून न्यायमूर्ती रानडे, लोकहितवादींपासून हे सगळे त्यांचे मित्र आहेत आणि त्यांच्यासोबत काम करायचं आहे आणि एक नवा भारत घडवायचा आहे, हे डोक्यात ठेवून सातत्यानं काम केलेलं दिसतं. आणि म्हणून आपण म्हणालात तसं त्यांच्या कामाचे वेगवेगळे पैलू पाहताना त्यातले तपशील पण आपल्याला दिसतात. अनेक तपशील आहेत, परंतु मला स्वतःला असं वाटतं की आपण त्यातल्या अत्यंत महत्त्वाच्या पैलूंकडे आज पुन्हा पुन्हा लक्ष वेधण्याची गरज आहे. क्या बात आहे. या मनमोकळ्या गप्पा आपण अशाच पुढे सुरू ठेवणार आहोत सर. अजूनही मनात प्रश्न आहेत, पण आत्ता वेळ झाले एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा हॅलो सह्याद्री. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आज आपल्याबरोबर आहेत प्राध्यापक हरी नरके सर आणि ते आपल्याशी छान गप्पा मारतायत महात्मा फुले जयंती विशेष कार्यक्रमात. सर, आपण फुलांविषयी बोलतोच आहोत आणि याच दृष्टीने अजून एक प्रश्न विचारावासा वाटतो की ज्यावेळेला आपण भारताचा इतिहास अभ्यासतो त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज, त्याचबरोबरीने लोकमान्य टिळक यांचं स्मरण केल्याशिवाय राहता येत नाही. तर या दोन व्यक्तींसाठी महात्मा फुलेंनी सुद्धा एक कार्य केलेलं आहे, तर ते नेमकं कोणतं हे आम्हाला ऐकायचं आहे सर. मगाशी मी उल्लेख केला होता त्याप्रमाणे छत्रपती शिवरायांचा परिचय त्यांच्या पोवाड्यामधनं फुल्यांनी करून दिला, पण तिथेच फुले थांबले नाहीत. 1869 सालचं ते काम. फुले रायगडवर गेले आणि त्यावेळेला जी दुरावस्था झालेली अशी छत्रपती शिवरायांची समाधी होती, आज जे तिथे मेघडंबरी आणि सगळं बांधकाम हे नंतर झालेलं आहे, तेव्हा तर ते नव्हतं. पण जी काही एक बांधकाम केलेली व्यवस्था होती त्याच्यावर सुद्धा झुडपं उगवली होती, त्याच्यावर पालापाचोळा पडलेला होता, त्याची दुरावस्था होती. फुल्यांनी ती जागा शोधली, ती स्वच्छ केली, तिथे पूजा केली आणि छत्रपती शिवरायांना अभिवादन केलं आणि राजा, तुझ्यामुळे आम्ही स्वाभिमानाने जगतो, तुझ्यामुळे आम्हाला
मानवी चेतना आणि मानवी परंपरा पुढे नेण्याचं विचार मिळतात आणि म्हणून तुला आम्ही विसरणार नाही आणि तुझ्या या समाधीच्या ठिकाणी दिवाबत्तीची सोय करू, पूजेची सोय करू, अशी भूमिका फुल्यांनी घेतली. पुण्यात आले आणि हिराबागेमध्ये स्वारगेटच्या जवळ गंगाराम भाऊ म्हस्के, चाफळकर स्वामी आणि सगळ्या समविचारी लोकांना एकत्र आणलं. हे वेगवेगळ्या जाती समाजातले लोक आहेत, त्या सगळ्यांना एकत्र आणलं आणि शिवजयंती सुरू करण्याच्या दृष्टीनं पहिलं पाऊल टाकलं आणि पहिली शिवजयंती हिराबागेमध्ये त्यांनी साजरी केली. पुढे मुंबईमध्ये लालबाग, परळ हा सगळा जो परिसर आहे, कामगार परिसर, तिथे नारायण मेघाजी लोखंडेंनी या शिवजयंत्या केल्या आणि त्याच्यानंतर राष्ट्रीय पातळीवर तिला मोठं करण्याचं काम लोकमान्य टिळकांनी स्वतः केलं हे आपण जाणतो. एका बाजूला शिवाजी महाराजांचं चरित्र प्रकाशित करणं, पुढच्या काळामध्ये विस्तृत चरित्र ज्या केळुस्कर गुरुजींनी प्रकाशित केलं ते महात्मा फुल्यांचे सहकारी आहेत, मित्र आहेत आणि त्यांनी 1906 साली अतिशय उत्तम अभ्यास करून शिवाजी महाराजांचं चरित्र आपल्यासमोर मांडलं. पण ही एका बाजूला प्रेरणा. दुसऱ्या बाजूला शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून नव्यानं समाजाला संघटित करण्याची प्रेरणा आणि तिसऱ्या बाजूला लोकमान्य टिळक जेव्हा फक्त 25 वर्षांचे होते तेव्हा त्यांनी कोल्हापूर प्रकरणावर लिहिलं, त्याच्याबद्दल त्यांना आणि आगरकरांना अटक झाली. त्यांना मुंबईच्या तुरुंगात ठेवण्यात आलं. डोंगरीच्या तुरुंगामध्ये ते होते आणि त्यांना त्यावेळेला कोर्टाने जामिनासाठी 10,000 रुपयाचा रोख, त्या काळात रोख जामीन द्यावा लागायचा, 10,000 रुपयाचा जामीन मागितला. तेव्हा लोकमान्य टिळकांनी स्वतः असं लिहिलं केसरीमध्ये की त्यांनी टेलिग्राम केला आणि टेलिग्राम मिळाल्याबरोबर महात्मा ज्योतिराव फुल्यांनी त्या काळामध्ये 10,000 रुपये घेऊन आपला कोषाध्यक्ष रामशेठ बापूशेठ उरवणे यांना पाठवलं मुंबईला आणि ते 10,000 रुपये कोर्टामध्ये भरून तो जामीन लोकमान्य टिळकांना देण्याचं काम केलं. एवढंच नुसतं नाही आहे, टिळक आणि आगरकर तुरुंगातनं सुटल्यानंतर त्यांची पहिली भव्य मिरवणूक बैलगाडीमधनं काढली, त्यांना मानपत्र दिलं आणि तरुणांनो 25 वर्षाचे टिळक आणि आगरकर आणि फुले मात्र जाण्याच्या वयात आहेत. त्या काळामध्ये फुले त्यांना सांगतायत की तरुणांनो तुम्ही देशाचे नेते व्हाल, फक्त सगळ्यांना बरोबर घेऊन जा, सर्व समाजाला बरोबर घेऊन जा, नव्या प्रेरणा नव्या चेतना पुढे घेऊन जा. हे खुद्द लोकमान्य टिळकांनी केसरीमध्ये जे लिहिले ते मला महत्त्वाचं अशासाठी वाटतं की यांच्यामध्ये वैचारिक काही मतभेद होते, नाही असं नाही, ते असणारच, पण वैचारिक मतभेदांचा बाऊ केला जातो आणि जणू काही हे एकमेकांचे शत्रू होते अशा प्रकारचं चित्र निर्माण केलं जातं. तेव्हा मला स्वतःला असं वाटतं की ह्याही गोष्टी सांगितल्या पाहिजेत की अनेक ठिकाणी त्यांनी एकत्र येऊन कामं केलेली आहेत आणि त्या कामांच्यामुळे नवा भारत उभा राहिलेला आहे. त्यामुळे छत्रपती शिवरायांच्या जयंतीपासनं, त्यांचं चरित्र लिहिण्यापासनं, त्यांचे विचार लोकांपर्यंत आणण्याच्या संदर्भातलं पाऊल उचलणं आणि लोकमान्य टिळकांना सुद्धा आगरकरांना सुद्धा जामीन देणं, मला स्वतःला असं वाटतं की वैचारिक मतभेद असले तरी काही हरकत नाही, पण राष्ट्रनिर्मितीच्या मुद्द्यावर आपण एकत्र असलं पाहिजे. हा जो काही विचार आहे तो इथे मला महत्त्वाचा वाटतो. क्या बात आहे. खरंच आहे की वैचारिक मतभेद असणारच, व्यक्ती तितक्या प्रकृती, त्यांचे विचार भिन्नता, पण राष्ट्रनिर्मितीसाठी खरंच आजही आपल्याला एकत्र राहायची फार म्हणजे फार गरज आहे. याच दृष्टीने सर तुम्ही इतके छान पुस्तकं लिहिलेली आहेत, एवढं आपण समग्र सगळ्या गोष्टी संकलित करून ठेवल्यात, तर मला असं विचारावं असं वाटतं की ज्यावेळेला महात्मा फुलेंचा आपण उल्लेख करतो त्याचबरोबरीने सावित्रीबाई फुले यांनाही कधीच विसरता येणं शक्य नाही, तेव्हा या दाम्पत्याची एक आठवण आम्हाला अशी सांगा की जी खरंच आजही आपल्याला तितकीच उपयोगी आहे आणि संदेश देणारी अशी आहे. सावित्रीबाई फुले यांच्या संबंधी NCERTच्या वतीने आम्ही एक ग्रंथ प्रकाशित केला. छोटासाच आहे पण तो सध्या देशभर पोचतोय, कारण तो आता इंग्रजीमध्ये आर्ष प्रकाशनाच्या वतीने आला आहे. माननीय राज्यपालांच्या हस्ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मध्ये त्यांचा जो पुतळा अनावरण केला गेला तेव्हा हा प्रकाशित झालेला आहे आणि आता हा अनेक भाषांमध्ये पोचतोय. त्याच्यामध्ये असलेल्या गोष्टींचा उल्लेख करतो. मुद्दा असा आहे की सावित्रीबाई फक्त पत्नी नाहीत, त्या फक्त विद्यार्थिनी नाहीत, त्या खांद्याला खांदा लावून ज्योतिरावांच्या सोबत काम करणारे आहेत असं खुद्द ज्योतिरावांनी लिहिलं आहे. हंटर शिक्षण आयोगाला त्यांनी जी आपली साक्ष दिली आहे लेखी, त्याच्यामध्ये त्यांनी सावित्रीबाईंचा नुसता उल्लेख केलेला नाही, तर सावित्रीबाई या देशातल्या पहिल्या प्रशिक्षित शिक्षिका होत्या, त्या मुख्याध्यापिका होत्या आणि त्या शिक्षणतज्ज्ञ होत्या. त्यांनी शिक्षणविषयक सिद्धांत मांडलेले आहेत, याची मांडणी केलेली आहे. सगळे भारतीय त्या काळामध्ये फिल्टरेशन थिअरी म्हणजे झिरपण्याचा सिद्धांत मानत होते. तेव्हा सावित्रीबाई ज्योतिराव सांगत होते एज्युकेशन फ्रॉम बिलो, खालून सुरुवात करा, खालून सगळ्यांना शिक्षण द्या. इथपासूनचे गळतीचा प्रश्न आजही तुम्हाला माहिती आहे, महाराष्ट्र शिक्षणात जरी पुढे असला तर 1 कोटी मुलं आणि मुली जेव्हा पहिलीच्या वर्गात जातात तेव्हा SSCला मात्र 17-18 लाखच शिल्लक राहिलेले असतात. याचा अर्थ 82 लाख मुलं मुली गळतात, त्यात मुली जास्त गळतात आणि त्यातही पुन्हा बहुजन समाजाची, उपेक्षित वंचित समाजाची मुलं मुली गळतात. तेव्हा गळतीच्या प्रश्नापासून जे त्यांनी विचार मांडले आणि त्याच्या कृती केली, म्हणजे गोरगरीब मुला मुलींना शाळेमध्ये जेवण देणं,
कपडे देणं, वह्या पुस्तकं देणं, एवढं नुसतं नाही, त्यांना पगार देणं, स्कॉलरशिप ज्याला आपण म्हणतो, विद्यावेतन म्हणतो, तेव्हा त्यांनी थेट पगार शब्द वापरला आहे. इथपासून अनेक प्रकारच्या गोष्टी त्यांनी केल्यात. कौशल्यांचं शिक्षण, शेतीचं शिक्षण, स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं शिक्षण हे तर आहेच. पण अशा कामामध्ये सावित्रीबाई नुसत्या सहकारी नाहीत, सावित्रीबाई नेत्यासुद्धा आहेत. आणि म्हणून 4 गोष्टी आहेत, एकेका वाक्यात सांगतो. बालहत्या प्रतिबंधक गृह जे त्यांच्या घरामध्ये त्यांनी ब्राह्मण विधवांच्या बाळंतपणासाठी सुरू केलं, ते नेतृत्व सावित्रीबाईंचं होतं. ब्राह्मण विधवांचं केस ओपन केलं जायचं, त्यांच्या केसाचं टक्कल केलं जायचं, लाल कापड गुंडाळून त्यांना वागावं लागायचं. त्या महिलांचा विरोध असायचा. अशा वेळेला नाभिक समाजाला एकत्र करून सावित्रीबाईंनी त्यांचा संप घडवून आणला आणि बळजबरी करणार नाही, सक्ती करणार नाही, त्या महिलेच्या इच्छेविरुद्ध वस्त्रा चालवणार नाही, अशा प्रकारची भूमिका घेतली, ज्याचं लंडन टाइम्सनी कौतुक केलं. लंडनमधल्या महिलांनी त्याचं स्वागत केलं. तिसऱ्या बाजूला आपल्याला असं दिसतं की सावित्रीबाईंनी, मगाशी मी उल्लेख केला होता की दुष्काळाच्या काळामध्ये आपल्या मैत्रिणींना बरोबर घेऊन ज्या प्रकारे 3 वर्ष गोरगरिबांच्या मुलामुलीनं जगवलं ते काम, आणि चौथं सत्यशोधक विवाह, कमी खर्चामध्ये, हुंड्याशिवाय पण स्त्री पुरुषांच्या समतेचा विचार मांडणारे होतील, तर त्याचं पहिल्या लग्नापासूनचं सगळं नेतृत्व सावित्रीबाईंनी केलेलं आहे. त्यामुळे सी वॉज माय लीडर असं ज्योतिरावांनी लिहिलं आहे. सावित्रीबाईंचं शेवटसुद्धा अतिशय मनाला चटका लावून जाणार आहे. 1897 साली संपूर्ण भारतामध्ये प्लेगने हाहाकार माजवला होता. फेब्रुवारीमध्ये मुंबईत प्लेग आला, त्यात नारायण मेघाजी लोखंडे गेले कामगारांना मदत करता करता. मार्चमध्ये पुण्यात प्लेग पोहोचला. किती भीषण होता. 700, 800, 900, 1000 माणसं दररोज मरत होती अशी नगरपालिकेची नोंद आहे. आणि अशा वेळेला सावित्रीबाईंनी डॉक्टर यशवंत, जो त्यांचा दत्तक मुलगा आहे, त्याला बोलावलं, दवाखाना काढायला लावला, आणि अनेक महिलांना, अनेक मुलींना, अनेक लहान मुलांना त्या स्वतः, काही गाडी घोडा नाही, कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी व्यवस्था नाही, स्ट्रेचर नाही, पण स्वतःच्या खांद्यावर घेऊन, पाठीवर घेऊन त्यांना औषध पाण्यापर्यंत नेऊन पोहोचवलं आणि वाचवलं. शेवटचा रुग्ण त्याने जो वाचवला, पुण्याच्या जवळ मुंढवा नावाचं उपनगर आहे, पांडुरंग बाबाजी गायकवाड नावाचा पूर्वास्पृश्य समाजातला दलित वस्तीतला मुलगा, आणि त्याला प्लेग झालेला आहे. 10-11 वर्षाच्या मुलाला हे कळल्यावर सावित्रीबाई गेल्या, त्याला घेतलं पाठीवर आणि 8-9 किलोमीटर चालत चालत त्या मुंडव्यापासून ससाने नगर, महमदवाडीच्या पट्ट्यापर्यंत दवाखान्यात पोहोचल्या. मला स्वतःला असं वाटतं की चालताना काय म्हणत असेल सावित्रीबाई, प्लेगला म्हणत असतील, मेरा पांडुरंग नाही दूंगी, आणि त्या पांडुरंगला त्यांनी वाचवलं. आता परवा त्या पांडुरंग गायकवाडांचा पंतू पुढे आला आणि त्यांनी सांगितलं की होय, आमच्या मूळ पुरुषाला सावित्रीबाईंनी वाचवलं आणि त्याच्यामुळे आज आम्ही सन्मानानं जीवन जगतो आहोत. मला असं सांगायचं आहे की करोनामुळे आज आपण सगळं जगच भयभीत असताना, त्रस्त असताना, ही आठवण सावित्रीबाईंची जी आहे ती प्रेरणा देणारी आहे, निश्चितपणानं आपल्याला ताकद देणारी. असं मला वाटतं की स्वतःचा जीव धोक्यात घालून सावित्रीबाईंनी शेवटच्या क्षणात, आणि तो संसर्गजन्य आजार होता, आणि तो संसर्गजन्य आहे त्यांना डॉक्टर मुलाने सांगितलेलं असताना सुद्धा सावित्रीबाईंनी जीव धोक्यात घालून अनेकांना वाचवलं, अनेक स्त्रियांना वाचवलं, मुलांना वाचवलं, मुलींना वाचवलं. यातनं सुद्धा परत सामाजिक शहीद होण्याचा राष्ट्रीय एकात्मतेचा सिद्धांत आहे. मला स्वतःला असं वाटतं की स्वतःचा जीव धोक्यात घालून हे जे राष्ट्रकार्य सावित्रीबाईंनी केलेलं आहे ते ज्योतिरावांच्या प्रेरणेतनं केलेलं आहे. आणि म्हणून हे दाम्पत्य हे निश्चितपणे या देशाच्यासाठी मला असं वाटतं की एक आदर्शभूत दाम्पत्य आहे. क्या बात आहे. खरंच तुम्ही हे इतकं वर्णन केलं, डोळ्यात खरं खरं पाणी आलं. कारण या वेळेला खरंच ही राष्ट्रप्रेरणा कुठून आली असेल ह्याची कल्पनाही करता येत नाही. त्यांना अर्धांगिनी का म्हटलं गेलं, खऱ्या अर्थाने त्या तशा होत्या. सर, इतकं छान तुम्ही बोलताय, पण आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. तरीसुद्धा अगदी जाता जाता संक्षिप्त स्वरूपात तुम्ही आम्हाला काय संदेश द्याल सर? मला स्वतःला असं वाटतं की सावित्रीबाई फुले, ज्योतिराव फुल्यांकडे बघताना आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की त्यांचं जे या देशासाठी, जगासाठी योगदान आहे, मी मगाशी सांगितलं तसं निग्रो चळवळीपासून त्यांनी पाठिंबा देऊन त्यांच्या मागे आपली ताकद उभी केलेली आहे. त्याच्यामध्ये एक विचार दिसतो की सत्यमेव जयते, सत्याचा विजय होतो हे भारतीय परंपरा मानते, पण त्या विजयाची वाट बघत बसायची नसते, त्याच्यासाठी संघटित होऊन प्रयत्न करावे लागतात. आणि म्हणून मग भारतातल्या कामगार चळवळीचा पाया नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबईमध्ये घातला, तर तो घालण्याच्या मागे सावित्रीबाई आणि ज्योतिरावांची प्रेरणा आहे. शेतकऱ्यांच्या चळवळी त्यांनी उभ्या केल्या, त्याच्या मागे परत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याची, शेतकऱ्याच्या आसूडमध्ये त्यांनी जे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले ते आत्तासुद्धा शेतकरी त्या भाषेत बोलतायत, त्या पद्धतीने मांडतायत. एका वाक्यात उल्लेख करतो, लागवडीकडे केलेला खर्च भरून आला पाहिजे, म्हणजे प्रोडक्शन कॉस्ट भरून निघाली पाहिजे, ही भावना शेतकऱ्याच्या आसूडमध्ये मांडून त्याचा कार्यक्रम फुल्यांनी दिला होता, ज्याची आजही आपल्याला गरज आहे. शेतीला 24 तास पाणी मिळालं पाहिजे आणि शेतकऱ्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे.
या प्रकारच्या गोष्टींचा जर एकत्रित विचार केला तर समाजातल्या सगळ्या थरांचा विकास, जाती निर्मूलन, विज्ञानावर आधारलेला समाज आणि ज्ञानाधिष्ठित समाज, हे मला असं वाटतं या दोघांचंही जे योगदान आहे, जे पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विकसित केलेलं आपल्याला दिसतं, शाहू महाराजांनी विकसित केलेलं दिसतं आणि अनेकांनी ती प्रेरणा घेऊन काम केलं. आजही अनेक जण काम करत आहेत. मला स्वतःला असं वाटतं की हे योगदान या पुढच्या काळात सुद्धा आपल्याला प्रेरक राहील, निश्चित मार्गदर्शक सर, खूप छान आपण वेळात वेळ काढून इथे आलात आणि इतकं अमूल्य मार्गदर्शन आम्हाला केलं, छान गप्पा मारल्यात, त्याबद्दल मी आपले खूप खूप आभार मानते. खरंच आहे, रोज एक नवा विचार येत असतो आणि तो सत्यात उतरवण्याची गरज असते, असे महात्मा फुलेंचेच विचार मी इथे सांगते आणि या कार्यक्रमामध्ये आजची सांगता करते. भेटणार आहोत पुढच्या हॅलो सह्याद्रीच्या भागात. नमस्कार.